नमस्कार मित्रांनो. आपण जी आपण ज्ञानगंगाचा तिसरं प्रकरण, तिसरा व्हिडिओ आपण पाहत आहोत. काय झालं, मध्ये 1-2-3 दिवस मी थोडं बाहेर गेलो असल्या कारणानं मला व्हिडिओ बनवता आला नाही, म्हणून त्याला थोडा उशीर झाला, त्याबद्दल सॉरी. आपण कुलदैवतापर्यंत पाहिलं, कुलदैवत पाहिलं. आता आपण पितृदैवत यावर चर्चा करणार आहोत. कसं असतं, पितर हे प्रत्येक पुरुषाला आणि स्त्रियाला ज्याचं लग्न झालं त्याला स्त्रीच्या 7 पिढीतील आणि पुरुषाच्या 7 पिढीतील असे 14 पितर तुम्हाला सांगितलेले शास्त्रानुसार. पितर काय देतात तुम्हाला, तर पितर देतात, पितर तुम्हाला भौतिक जीवनामध्ये धन आणि संतान देतात. जर तुम्हाला भरपूर असं ऐश्वर्य संपन्न धनवान व्हायचं असेल, तुम्ही किती जरी लक्ष्मीच्या साधना केल्या तरी तुम्ही धनवान होणार नाही. परंतु तुम्ही जर तुमच्या पितरांची सेवा केली, साधना केली, पितरांशी दानधर्म केला पितरांच्या नावानं, तर तुम्ही निश्चित श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरा प्रकार संतान गुणवान आणि आचारशील, गुणवान आणि आईवडिलाच्या आज्ञेत वागणारं संतान, निर्वेशनी संतान तुमच्या पोटी जन्माला घालायचं असेल तर त्याला शास्त्रात सांगितलं, तुमच्या पितरांची सेवा करा. पितरांची कृपा असल्याशिवाय तुमच्या पोटी तुमच्या आज्ञाधारक आणि गुणवान ऐश्वर्य संपन्न असं संतान जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. आणि जर पितरांची कृपा नसेल तर उदाहरणार्थ आपल्याकडे बऱ्याच वेळेला पाहिलं जातं की लोक काय म्हणतात की बाबा तो अमका फलाना सकाळी 4 वाजल्यापासून देवाच्या मंदिरात असतो, काकडा भजन करतो, आरती करतो, रात्रंदिवस वाऱ्या करतो, इकडं जातो, परंतु त्याचा मुलगा सकाळी 6ला दारू पित असतो किंवा त्याचे कर्मकांड वेगळे असतात. हे का होतं, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, शास्त्रानुसार जसं मी तुम्हाला सांगितलं की फक्त 3 दैवत सांगितलेले. तुमच्या कुळाचं कुलदैवत, तुमचे पितर आणि तुमच्या आईवडील, हे शास्त्रानुसार 3 दैवत मुख्य सांगितलेले, ज्याला प्रपंच करायचा. त्याच्यामधले पितर हे संतानांसाठी. बघा, तुम्ही बऱ्याच वेळेला आपण पाहतो ज्यांना आज सध्या हल्ली जर पाहिलं तर खूप सारा असा पितृदोषाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. याचं प्रमाण काय, मग पितृदोष असल्यानंतरचे काय लक्षणं असतात, तर थोडक्यात मी तुम्हाला पितृदोषाचे लक्षणं एक अगदी याच्यानुसार सांगतो मी तुम्हाला शास्त्रानुसार, की यार म्हणजे पितृदोष आणि पितृदोषाचे लक्षणं काय असतात. तर विषय असा असतो, ज्या लोकांचा जन्म मूळ, मघा, ज्येष्ठा, रेवती, अश्विनी, आश्लेषा अशा 6 नक्षत्रामध्ये जन्म होतो, तसेच पत्रिकेमध्ये 2 अथवा 3 त्रिकोण तयार होतात, अशा लोकांना क्रोनिक पितृदोष आहे असं समजलं जातं. आता पितृदोष आल्यानंतर पितृदोषाचं लक्षणं काय असतात बाबा, म्हणजे पितृदोष तुम्हाला आला त्याचं लक्षण काय, तर त्याचं लक्षण असतं, पहिलं, एक तर तुमचं लग्न लवकर होणार नाही, अथवा लग्न झालंच तरी संतान प्राप्तीला प्रॉब्लेम येणार, संतान होणार नाहीत. झालीच संतान तर कन्या संतान जास्त जन्माला येतात, मुलगा होत नाही, याला वंशखंडनी असं म्हटलं जातं. किंवा जरी मुलगा झाला तर तो अल्पायुषी जन्माला येतो, किंवा म्हणजे उदाहरणार्थ, किंवा तो व्यंग जन्माला येतो. अल्पायुषी म्हणजे कसा, वयाच्या 20, 25, 30, 35, 40 या कालावधीत तो ॲक्सिडेंटली किंवा आत्महत्या करून किंवा अपघाती मरण पावणार असतो. तिसरा प्रकार काय असतो याच्यामध्ये, मनासारखी तुम्हाला नोकरी असेल किंवा
मनासारखी तुमची नोकरी, मनासारखी तुमची जीवनाची प्रगती, मनासारखा व्यापार, किंवा तुम्ही एखादी चांगली नोकरी करत असाल तर ती काहीतरी अडचण येऊन, तुमच्यावर संकट येऊन ती तुमच्यापासून लांब जाते किंवा त्या नोकरीतून तुम्हाला काढून टाकलं जातं. दुसरं, तुमच्याकडं धनाची चणचण भासते. जवळचे नातेवाईक, मित्र, सखे लोक नेहमी आपल्याला विरोधात जातात. तुम्हाला खोटे लबाड ठरवतात. मन नेहमी कष्टी राहतं. दुसरे सदा तुमचा अपमान करत असतात. चौथी गोष्ट अशी असते की बरेच जीवनाला कंटाळून आत्महत्या करतात, किंवा काही घरातील लोक 20, 25, 30, 35, 40 या कार्यकालात अपघाती मरण पावतात. कोर्ट कचेरी, जमीन, घर दार अशा याच्यामध्ये अचानक धनहानी होत असते. विनाकारण तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी संकटाच्या घेऱ्यात अडकत असता. आणि हे तुमच्या मूळ, मघा, ज्येष्ठा, आश्लेषा, अश्विनी आणि रेवती अशा या 6 नक्षत्रात जन्माला आलेल्या मुलांमध्ये या गोष्टी आढळून येतात. तसंच पितृदोष हा तुमचा काही कारणामुळं सुद्धा तुम्हाला पितृदोष येत असतो. म्हणजे तुम्ही जे डेली कर्म करता याच्यातून जे काही अडचणी येतात त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या पत्रिकेमध्ये तुमचा पितृदोष तयार होत असतो. आता बऱ्याच वेळेला काय होतं, पितरांचा पितृदोष ज्यावेळेस तुम्हाला क्रोनिक झालेला असतो यावेळेला तुमच्या घरामध्ये कलह जास्त होतो. तुमची प्रगती खुंटली जाते. तुम्हाला प्रत्येक गोष्ट होता आडली जाते. आणि प्रत्येक वेळेला माणूस धनाची चणचण, अडचणी यानुसार तो जीवनाला वैतागतो, कंटाळतो. मित्रांनो, या सगळ्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर शास्त्रानुसार असं सांगितलं जातं, पितर हे तुमच्या जीवनामध्ये येते 24 आवर्स तुमच्याबरोबर हवेच्या रूपात असतात. पितरांची सेवा अमावस्या, पितृपक्ष, पौर्णिमा, शनिवार या दिवशी पितरांची सेवा करायला पाहिजे. मग पितरांसाठी काय केलं पाहिजे सेवा, तर पितरांची सेवा अशी सांगितली, तुम्ही तुमच्या पितरांच्या नावानं अन्नदान द्या. तुमच्या पितरांच्या नावानं दुसऱ्यांना दान द्या. पितरांच्या नावानं तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेच्या कोपऱ्यामध्ये, दक्षिण आणि पूर्व या कोपऱ्यामध्ये तुमच्या किचन वाट्यावर एक पाण्याचा माठ भरून ठेवा. त्या माठाच्या समोर दक्षिणेकडे वात करून दिवा लावा. डेली तुमच्या पितरांना नमस्कार करा. तुमचे पितर हे तुमचं प्रत्येक गोष्ट चांगल्या स्वरूपात तुमच्या प्रगतीचं मुख्य कारण आहेत. तिसरी गोष्ट, शास्त्रानुसार असं सांगितलं की वर्षातून म्हणजे 3 वर्षातून एकदा तुम्ही गया, काशी किंवा त्र्यंबकेश्वर या 3 ठिकाणापैकी कुठं ना कुठं तरी एका जागेवर जाऊन पिंडदान दिलं पाहिजे, पिंडदान केलं पाहिजे. चौथी गोष्ट, नाही काहीच होत तुम्हाला. आता पूर्वी काय असायचं, पितृपक्ष यायचा. पितृपक्षामध्ये लोक काय करायचे, पितरांच्या नावानं अन्नदान करायचे भरपूर असं. आम्ही लहान होतो त्यावेळेस पाहायचो. त्या पितृपक्षाच्या 15 दिवसात कुणालाही घरी जेवण्याची गरज पडत नव्हती, एवढी आमंत्रण असायची. आजकाल काय झालं, लोक म्हणतात आम्ही पितृपक्षामध्ये पितरांना जेवायला घालतो. पण कसं घालतो, तर काय करतात, शॉर्टकट म्हणजे स्वयंपाक करणार, गाईला घास देणार, झाले पितृपक्ष. म्हणजे तुम्ही त्या पितरांना म्हणजे त्यांच्या नावानं तुम्ही कुणाला अन्नदान केलेलं नाही, बरोबर. तर असं नाही चालत. दुसरी गोष्ट काय झालं, आता पूर्णपणे शॉर्टकट करताय तुम्ही, ते नाही चालत. याला तुम्ही त्यांच्या नावाने अन्नदान करा. बघा, आपण एक पाठीमागं मी एक उदाहरण दिलं तुम्हाला. मारोडी समाजामध्ये बघा, आजही जे काही दान दिलं जातं ते आजोबा, आजी, पंजोबा, पणजी किंवा आईवडील, ज्यांचे आईवडील गेलेले, पंजोबा, पणजी गेलेले, यांच्या नावानं दान दिलं जातं. यांच्या नावानं ते अन्नदान देतात, किंवा यांच्या नावानं कुठं जे काही त्यांना दान द्यायचं 10 रुपये तरी ते देतात. आपल्याकडे काय केलं जातं की जर 10 रुपये दान द्यायचं ठरलं तर आपण आपलं स्वतःचं नाव घेतो. तुम्ही तुमच्या पितरांच्या नावाने जेवढं दान करणार एवढं तुम्हाला तुमच्या प्रगतीमध्ये म्हणजे तुमच्या जीवनामध्ये धन आणि संतान ही तेवढी चांगल्या स्वरूपाची चांगली प्राप्त होणार, बरोबर. दुसरी गोष्ट, हे करत असताना तुम्ही 3 वर्षातून एकदा नाशिकला जाऊन पिंडदान करून या, त्र्यंबकेश्वरला. तुमच्या नाही तुम्हाला ते होत, त्याच्यापेक्षा सगळ्यात सोपं आणि साधं, तुम्ही प्रत्येक शनिवारी
4-10 पोळ्या करा, त्याच्यामध्ये सुकी भाजी घाला, घरचं अन्न तुमचं, मंदिराच्या समोर बसलेले जे भिकारी असतात यांना द्या, त्यांना घरचं अन्न खायला मिळेल. ते तुमच्या पितरांच्या नावाने द्या आणि ते ज्यावेळेस अन्न स्वीकारतील त्यावेळेस त्यांना ते देताना थँक्यू म्हणा. कारण तुम्ही ब्रह्मांडाचं ब्रह्मांडाशी आभार मानल्याशिवाय किंवा या प्रत्येक याचं आभार मानल्याशिवाय तुमची प्रगती होत नाही किंवा तुम्ही ते दिलेल्याचं त्याचं फळ भेटत नाही. बघा, शास्त्रानुसार पूर्वी पंडूराजा गेल्यानंतर काय झालं, पंडूराजा ज्यावेळेस स्वर्ग आणि नरक या दोन्हीच्या दरवाज्यावर जाऊन थांबलेले होते, कारण त्यांना पुण्यही कमी पडत होतं आणि पापही कमी पडत होतं, दोन्हीची लेवल होती. मग त्यावेळेला त्यांच्या नावानं कुठंतरी अन्नदान करणं गरजेचं होतं. हे ज्यावेळेस नारदाला कळलं आणि नारदाने येऊन राजा धर्मराजाला सांगितलं आणि धर्मराजानं मग 21 दिवसाचा एक यज्ञ केला. ते 21 दिवस डेली 10,000 हजार लोक जीव घातले. परिणामी ते त्यांच्या पितरांच्या नावाने घातले. परिणामी ते अन्नदान केल्याचं फळ, ते पुण्य पंडूराजाला मिळालं आणि त्यांचं ते स्वर्गामध्ये पलायन झालं. म्हणजे आपल्या पितरांची आपल्याबरोबर येते 24 आवर्स आपले पितर आपल्याकडे बघत असतात. आपण चांगलं कर्म करतो, वाईट कर्म करतो, हे सर्व काही ते पाहत असतात आणि ते पाहत असताना ते तुम्हाला चांगला आणि वाईट दोन्हीही आशीर्वाद देतात. तुम्ही जर चांगलं कर्म केलं, तुमच्या पितरांच्या नावानं उदो करत असाल, पितरांचं जर गौरव करत असाल, पितरांच्या नावानं दानधर्म करत असाल, पितरांच्या नावानं नामस्मरण करत असाल आणि ते नामस्मरण पितरांच्या हितासाठी त्यांना दान देत म्हणजे त्यांच्यासाठी ते दान देत असाल तर निश्चितच तुमच्या जीवनाची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, आज आपण इथंच थांबू. अशा प्रकारे मी तुम्हाला जी माहिती दिली पितरांबद्दल, हे मुख्य दैवत आहे, चांगल्या प्रकारे तुम्ही सेवा करावी अशी विनंती करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम करतो. रामकृष्ण हरी.